जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या आमरण उपोषणाला स्थगिती. मनपा दिव्यांग कार्यालय तळमजल्यात आणि महानगरपालिकेत व्हीलचेअरसाठी मंजुरी. जालना शहरातील दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी सकल दिव्यांग सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल मुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले होते. आज दिनांक 17 मार्च रोजी दुपारी 4 वाजेच्या दरम्यान पत्रकार दीपक शेळके, पत्रकार भारत मनकार यांच्या मध्यस्थीने उपोषण स्थगित करण्यात आले. महानगरपालिकेतील दिव्यांग कार्यालय तळमजल्यावरील आस्थापना विभागात हलवणार. महापालिकेत दिव्यांगांना वावरण्यासाठी व्हीलचेअरसाठी मंजुरी दिली आहे. दिव्यांगांना दिव्यांग भवन बांधण्यासाठी सर्वसाधारण सभेत ठराव पारित करण्यात येईल. दिव्यांगांना घरकुलसाठी जागेचा प्रस्ताव शासनाकडे आहे. हा प्रस्ताव लवकरात लवकर मंजूर करण्यात येईल असं आश्वासन जालना महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त विजय महाराज फुलंब्रीकर, प्रमिला मोरे यांनी दिलं आहे. जालना महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त विजय महाराज फुलंब्रीकर, दिव्यांग विभागाचे अधीक्षक प्रमिला मोरे यांच्या हस्ते आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या दिव्यांगांचं उपोषण सोडण्यात आलं आहे. सहाय्यक आयुक्त फुलंब्रीकर पुढे म्हणाले, दिव्यांगांना घर टॅक्स 50% आणि पाणीपट्टी टॅक्स 50% माफ करण्यासाठी सर्वसाधारण सभेत ठराव घेण्यात येईल असं आश्वासन फुलंब्रीकर यांनी दिलंय. यावेळी अनिल मगदुले, रवी तायडे, शंकर शिरगुळे, सुरेश बोर्डे, सविता बोराडे, संगीता कोरडे, अंकुश वाघचौरे, विलास कांबळे, सुनीता लोळगे आदींची उपस्थिती होती.